कमिशनरच्या जागा या IAS करता आरक्षित आहेत. आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहे. त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये. कारण ज्या IAS करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही IAS देत नाही तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार. सर या ठिकाणी एक प्रश्न आहे. 8 आणि 9 तारखेला राज्यभरामध्ये एक मिनिट मराठी होऊ देत ना. 8 आणि 9 तारखेला राज्यातील OBC संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आहे आणि राज्यभरातील नेत्यांकडून आज बैठक सुद्धा घेण्यात आली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या OBC नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत OBCवर अन्याय होऊ देणारच नाही. सर भारत पाक मुद्द्यावरती आता मॅच वरतून ठाकरे गट पंतप्रधानांना कुंकू पाठवणार आहे आणि निषेध मोर्चा काढणार आहे सिंदूर मोर्चा म्हणून. मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल. त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा. आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू. सर एक सवाल है, दक्षिण मुंबई में बड़े पैमाने पर जो है गवर्नमेंट की स्कीम के मुताबिक जो है झोपड़े साफ किए गए, लेकिन सर उसका सबसे ज़्यादा माइलेज जो एक्चुअल लोग हैं उनको ना मिल गया, वो बिल्डरों ने खुद ही उठा लिया है. नागपाड़ा, अग्रीपाड़ा, मझगांव, मतलब दक्षिण मुंबई की विशेष रूप से बात कर रहा हूँ जहाँ सबसे ज़्यादा प्रॉपर्टी का रूट है. तो जो एक्चुअल हकदार है उनको मिला ही नहीं सर. तो इसके लिए इस प्रकार से बोलना ठीक नहीं है क्योंकि अगर ऐसा कोई आपके पास एविडेंस है तो आप ज़रूर दीजिए, मैं उसके ऊपर कार्रवाई करूँगा. लेकिन बोलने के लिए ऐसा हो गया है ऐसा बोलकर तो उसमें से कोई फ़ायदा नहीं है. हाँ ज़रूर अगर आपके पास कोई साक्ष्य है, कोई एविडेंस है तो दीजिए, हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे. कर्नाटक सरकार ने अरे छोड़ दीजिए आप. जो लोगों को मैं सुनता नहीं हूँ, जिनको कोई सुनता नहीं है, जिनके बारे में कोई सीरियसली लेता नहीं है, आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते हैं. कर्नाटक सरकार ने कहा हाँ? देखिए ये विषय जो है ये अंतर्राष्ट्रीय विषय है. अंतर्राष्ट्रीय विषयों के ऊपर केंद्र सरकार ही बोले यही ठीक होता है, इसमें राज्य सरकारों की भूमिका नहीं होती. हाँ, जो हमारे पर्यटक वहाँ पर गए हैं भारत सरकार उनको वापस ला रही है. हमारे महाराष्ट्र के भी पर्यटकों को उन्होंने वापस लाया है. उनके साथ हमारा संपर्क भी है और उनको जो चीज़ें लग रही है हम लोग कर रहे हैं. जे महाराष्ट्रातले पर्यटक नेपाळमध्ये आहे त्यांना भारतामध्ये परत आणण्याकरता भारत सरकारने व्यवस्था केलेली आहे. त्याप्रमाणे ते परत येत आहेत आणि आमचं सरकार देखील त्यांच्या संपर्कात आहे. सर बाढ़ और बारिश जो कुदरती आफत है उसमें सर बाढ़ और बारिश की वजह से राज्य में 50 लोगों की मौत हुई है जो कुदरती मुसीबतें आई हैं. तो सर पिछले साल की बनिस्बत अगर देखें तो जो पहले जो मौतें हुई हैं उनमें इस बार ज़्यादा इजाफा हो गया है. तो इसको लेकर सरकार की तरफ से क्या? देखिए इसका ऐसा कंपैरिजन नहीं किया जाता पिछले बार कितनी हुई इस बार कितनी हुई. नैसर्गिक आपत्ति है. नैसर्गिक जब आपत्ति आती है तो सरकार का SOP है, उस SOP के हिसाब से हम लोग मदत करते हैं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.